स्वामी समर्थ. श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज इथे तुम्हाला मी कोथिंबीरच्या वड्यापासून अशी ग्रेव्ही आणि टाईप आणि रस्सा भाजी बघा अशा पद्धतीने सुंदर अशी चवीची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे कोथिंबीरच्या वड्याची रस्सा भाजी करण्यासाठी इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. जर तुम्हाला भाजीला काही सुचत नसेल ना तर भरपूर कोथिंबीर दिसली ना त्याच्या वड्याची रस्सा भाजी करायची खूप छान होते. अशा पद्धतीने ग्रेव्हीची भाजी आहे ही. आता मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे बघा. कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची आहे. आता मी ते स्वच्छ धुवून बारीक कट करून धुतलेली कोथिंबीर आहे. आता हिला मी कट करून घेणार आहे एकदम बारीक अशी. छानपैकी मी बारीक अशी कट करून घेतलेली कोथिंबीर. साधारण 2 वाट्या कोथिंबीर असेल पहा. इथे एक भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कट केलेली. एकदम बारीक चिरलेला कांदा टाकायचा. 1 वाटी बेसन पीठ टाकायचं. 2 चमचे बाजरी किंवा ज्वारीचं पीठ टाकायचं. 4 हिरव्या मिरच्या, लसण आणि थोडीशी अद्रक मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्याचं वाटण टाकायचं. हिरवी मिरचीचं वाटण टाकल्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचे. थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे. आता हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून असं घट्ट असं पीठ बनवून घ्यायचं. एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडं टाकून घ्यायचं. इथे मी घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे. आता हे आपल्याला थोडं थोडंसं असं लांब करून घ्यायचं. थोडे थोडेसे छोटे गोळे करायचे आणि असे लांबसर करायचे. आणि आपल्याला एका चाळणीमध्ये तेल लावून ठेवून ह्याला एक 5 ते 6 मिनिटं त्याला छान उकडून घ्यायचंय, म्हणजे वाफ देऊन घ्यायचंय. इथे एक चाळणी घेतली, याच्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं चाळणीमध्ये आणि पाणी उकळायला ठेवायचं पातेल्यात. आणि हे याच्या वड्या छान होतात. असं लांबसर असं गोळे करून हे बघा तेल लावले मी चाळणीला. आता हे कोथिंबीरच्या वड्यांना आपल्याला अशा लांबसर गोळे करायचे आणि असं ठेवून द्यायचं. खूप चविष्ट भाजी होते. तुमच्याकडे भाजी काही सुचत नसेल ना तर ही भाजी नक्की करून पहा. सांडग्यासारखे मी हे बनवून घेतलेले आहे असं कोथिंबीरचे. आता हे आपल्याला एक 5 ते 6 ते 7 मिनिटं हे उकडून घ्यायचंय आणि त्याला झाकण ठेवून 7 मिनिटं छान उकडून घ्यायचंय. आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. हे बाजूला ठेवायचं, बाजूच्या गॅसवर उकडेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. गॅसवर तवा ठेवलेला आहे. त्या तव्यावरती आपल्याला 2 मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे. तेल टाकून घेऊया आणि छान भाजून घेऊया. तेल आणि 1 छोटा चमचा मीठ टाकायचं म्हणजे पटकन कांदा भाजला जातो. कांदा इथे छान भाजून झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया आणि कांदा थंड होऊ देऊया. आणि तिकडे मी आपल्या कोथिंबीरच्या वड्याचा पण गॅस बंद केलेला आहे. वड्या पण आपल्याला थंड करून घ्यायचंय. मग नंतर आपल्याला तळून घ्यायचे ते वड्या हलक्याशा अशा तळून घ्यायचे. इथे गॅस बंद करून घेते मी. हे बघा वड्या छान उकडून झाल्यात, हाताला पीठ लागत नाहीये. आता वड्या थोड्याशा थंड करून घेऊया. तोपर्यंत एक वाटण तयार करूया. इथे मी मूठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. 10-12 लसण पाकळ्या, 2-3 अद्रकचे तुकडे आणि 4-5 हिरव्या मिरच्या ह्याचं वाटण तयार करून घेणार आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसण, अद्रकचं मी ते वाटण तयार केलेलं आहे. आणि ह्याच आपल्याला वाटण काढून घेऊन याच्यामध्येच ती भाजलेला कांदा वाटून घ्यायचा आहे. आता आपण वड्या कट करून घेऊया. इथे वड्या छान थंड झाल्यात बघा, अजिबात चिटकलेलं नाहीये. आता हे कट करून घ्यायचे. तेल गरम करायला ठेवलंय कढईमध्ये मी वाटीभर. वाकड्या तिकड्या झाला तरी काही फरक पडत नाही. हे चाकूला थोडीशी धार नाही, मी दुसऱ्या चाकून कट करते म्हणजे पटकन असं. हे बघा अशा पद्धतीने हे वड्या कट करून घ्यायचे. हलकंच असं कट करायचं. हे बघा अशा पद्धतीनं हे सगळ्या वड्या इथे मी कट करून घेणार आहे आणि छानपैकी तळून घेणार आहे मी. जर एखादी वडीचा चुरा झाला तुमचा तर हे चुरा आपल्याला असं हाताने एकदम चुरा करायचा आणि भाजीमध्ये टाकायचं म्हणजे भाजी एकदम छान मिळून येते. जर एखादी वडी झाली नसेल तर तशा पद्धतीने
टाकायचं मध्ये. आता हे वड्या फ्राय किंवा तुम्ही तळून बी घेऊ शकता. शालो फ्राय करायचं किंवा तळून घ्यायचं. कढईमध्ये वाटीभर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता वड्या तळून घेऊया. आता हे गॅस कमी करून हे वड्या तळून घेऊया. थोडंसं कमी तेल टाकले मी. याच्यामध्येच आपल्याला भाजी पण करून घ्यायची. याच तेलामध्ये जेवढा बसतील तेवढ्या तळून घ्यायच्या आणि नंतर तळायच्या. खालचा भाग तळला की वरून पलटून घेऊन जास्त वेळ तळायची गरज नाही. थोडंसं फ्राय करून आपल्याला काढून घ्यायचे वड्या. कलर चेंज झाले वड्याचा. हे बाहेर काढून घेऊया. आता या वड्या तेलाच्या बाहेर काढून घ्यायच्या. आता अशाच पद्धतीने सगळ्या तळून घ्यायच्या. तुटलं तरी काही फरक पडत नाही. भाजी खूप छान लागते. सगळ्या वड्या मी तयार करून घेतल्या. कोथिंबीरच्या छोट्या छोट्या केल्यात त्याच्यामुळे हे बघा अशा पद्धतीनं. आणि छान होतात ह्या वड्या. अशाच खायला पण खूप सुंदर लागतात. जर वडी तुटलं तर अजिबात फरक पडत नाही. खूप छान भाजी मिळून पण येते आणि चव पण लागते. आता या वड्या तळून झालेल्या आहेत. लगेच भाजीला फोडणी देऊन घेऊया. थोडंसं तेल काढून घ्यायचं याच्यामधलं आणि याच्यामध्येच भाजी करायची. इथे मी तेल काढून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं लागते तेवढं तेल वापरू शकता. इथे जिरे मोहरी टाकते 1 चमचा. आणि छान आपल्याला जिरे मोहरी तडतडलं की बाकीचं साहित्य टाकायचं. जिरे मोहरी छान फुलायला लागलेली आहे. गॅस कमी करूया. 2 चमचे खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकते. म्हणजे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे किंवा वाटलेलं कोणतंही चालतं. आता खोबरं थोडंसं भाजायचं आणि 1 वाटीभर बारीक कट केलेला कांदा टाकायचा. कांद्याची ग्रेव्ही पण टाकायची. थोडा बारीक कट करून कांदा पण टाकायचा. थोडासा कढीपत्ता टाकायचं. कांदा थोडा तांबूस भाजू देऊया. मग मिरचीचं वाटण टाकायचं आणि मग आपल्याला कांद्याचं वाटण टाकायचं. कांदा छान भाजत आलेला आहे. ही हिरवी मिरची आणि कोथिंबीर लसणाचं वाटण टाकूया. थोडंसं परतून घेऊया आणि काही मसाले टाकूया याच्यामध्ये. आणि मग आपल्याला कांद्याची पेस्ट टाकून द्यायची. थोडंसं 1 टमाटर टाकणार आहे बारीक चिरून. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. टमाटर पण टाकायची अजिबात गरज नाही याला. पण चव छान येते. 1 टाकू शकता तुम्ही. काही मसाले टाकून घेऊया. 1 चमचा इथं काश्मीरी लाल मिर्च टाकते. तुमच्याकडे साधा असेल ना ते टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं. गॅस कमी करून केलेलं. हळद पावडर टाकायची 1 छोटा चमचा. एक छोटा चमचा घरचा काळा मसाला. मीठ मटण मसाला कोणताही गरम मसाला चालेल 1 चमचा. जिरा पावडर 1 छोटा चमचा. धने पावडर टाकायची गरज नाही. आपण भरपूर अशी कोथिंबीर वापरलेली आहे. आता ह्याला मिक्स करून घेऊया आणि 1 टमाटर कट करून घेतलेलं ते टाकून घ्यायचं. मग आपल्याला कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची. म्हणजे छानपैकी आपल्याला हे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. मसाले इथे तेलामध्ये भाजून झालेले आहेत. आता हे बारीक कट केलेला टोमॅटो टाकूया. ह्याला आपण थोडंसं परतून घेऊया. खूप छान भाजी होते. टमाटर पण 1 मिनिटभर मी असं भाजून घेतलेलं आहे मीडियम टू लो गॅसवर. आता कांद्याची पेस्ट टाकायचे. हे बघा मी एकदम भाजलेले कांद्याची पेस्ट बारीक करून घेतली आहे ती टाकून घेऊया. आणि ह्याच भांड्यामध्ये 1 अर्धी वाटी पाणी आपल्याला टाकायचं. म्हणजे मसाले करपणार नाहीत. आणि मग आपल्याला तेल सुटेपर्यंत मीडियम टू लो गॅसवर हा भाजून घ्यायचं ग्रेव्ही. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकले मी. आता मिक्स करून घेऊया. मीडियम टू लो गॅसवर छान याला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. गॅस कमी करून मी इथे 2 मिनिटं असंच ठेवणार आहे ग्रेव्हीला. 2-3 मिनिटं मी असंच ठेवलं होतं. मध्ये मध्ये चमच्याने फिरवत राहिले. ग्रेव्हीला छान कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये मी इथे 2 चमचे साय टाकणार आहे. दुधावरची साय आहे. तिला मिक्स करून घेऊया. साय छान फेटून घेऊया ग्रेव्हीमध्ये. लागेल तेवढं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं ग्रेव्हीमध्ये. जास्त पण पातळ करायचं नाही. मिडियम असं रस्सा ठेवायची. नंतर छान मिळून येते.
जेवणाचे एक 10 ते 15 मिनिटं गरम ग्रेव्हीमध्ये वड्या टाकून द्यायच्या आणि मग खायला द्यायचं. तसं आधी थोडंसं टाकलं तरी चालतं, पण थोडं वडी छान अशी राहते म्हणून 15 ते 20 मिनिटं आधी वड्या ग्रेव्हीमध्ये गरम ग्रेव्हीमध्ये टाकायच्या आणि थोड्या वेळाने खायला द्यायचं. छान आपली ग्रेव्ही भाजून झालेली आहे, साईडनं तेल सुटायला लागलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं. इथे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकणार आहे. इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. आणि आधी आपण अर्धा ग्लास वापरण्यात आलेलं आहे पाणी. ग्रेव्हीमध्ये मी थोडं थोडं टाकलं होतं. 1 वाटीभर पाणी झालं, 2.5 ग्लास मोजून मी पाणी टाकलेलं आहे. थोडं तुम्ही वाढवू शकता. दाटसर ही ग्रेव्ही आहे, आणखीन दाट होते. जर घट्ट पाहिजे असेल तर कमी टाका पाणी. तर ग्रेव्हीला छान उकळी येऊ द्या. मग आपल्याला वड्या सोडून 1 मिनिटभरच ठेवायचं, उकळू द्यायचं वड्या सोडलं की, आणि गॅस बंद करून द्यायचा आणि लगे खायला घ्यायचं. झाकण काढून पाहूया ग्रेव्हीला उकळी आली का. इथे बघा छान उकळी पण आलेली आहे आणि कलर पण सुंदर आलेला आहे. चवही तितकी छान लागते. आता याच्यामध्ये वड्या टाकून घेऊया. पूर्ण वड्या टाकून घ्यायचे. अलगद असं मिक्स करून घेऊया आणि आता झाकण ठेवून कमी गॅसवर 1 मिनिटभर अशाच वड्या शिजू देऊया. 1 मिनिटभर मी ही भाजी शिजून घेतलेली आहे. भाजी इथे छान शिजून झालेली आहे. हे बघा अशा पद्धतीने ही भाजी आपली तयार आहे. गॅस बंद करून घेते. इथे मी बघा रस्स्याला कलर किती सुंदर आलेला आहे. आता ही भाजी आपल्याला खायला द्यायची. मस्त लागते, खूप सुंदर अशी चव लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने ही आपली कोथिंबीरच्या वड्याची रस्सा भाजी इथे तयार आहे. ग्रेव्ही भाजी म्हणू शकता. खूप सुंदर ही भाजीसोबत खा, पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत एकच भाजी केली तरी चालते. आणि जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी करू शकता. ही भाजी इथे तयार आहे कोथिंबीरच्या वड्याची. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर जरूर करा. धन्यवाद.